श्री स्वामी समर्थ. वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर आज आम्ही खेकडे आणलेत. तर हा ब्लॉग त्यावरती आहे, कसे खेकडे पप्पा साफ करतायत, मम्मी बनवते. तर हे सगळं ब्लॉगमध्ये मी दाखवलंय. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. चलो. गाडी ठेवा ना. बघा किती मोठा खेकडा आहे. कसा पकडायचा ते असे धरून लावून मोडायचे. सावनात येऊन खतरनाक आहे, हातच तोडून टाकेल. काय बघा कसं पळतोय बघा. कसं बघ. हे नदीचे आहेत. हा बघा किती मोठा खेकडा आहे. ए हळू बघा. बघा किती मोठे मोठे खेकडे आहेत. बापरे. माझी कसं ओळखायचं? मोठी आहे ना त्याची. नरला कसं असतं? त्यांची बारकी असते. मोठा आहे पप्पा तो. बघा किती मोठा आहे. कशा करतो? असा करतो खेकडा. हे अगोदर काढून घ्यायचं तिथं. छान असते. त्यानंतर असं तोडायचं. पाहिजे तर घ्यायचं, ना तर मग टाकून द्यायचं. ते पण छान असतो खायला. त्याच्यात पीठ भरायचे आणि हा याला म्हणतात पेंदा.
हे सगळं वरचं काढून टाकून साफ करायचं, इथे ठेवून द्यायचं. तर आता सगळे आपण नीट धुवून या प्लेटमध्ये काढून घेऊ. आणि ते टोपामध्ये आता तेल ठेवले गरम करायला. फोडणीसाठी इथे कढीपत्ता आणि बारीक चिरून कांदा घेतलाय आपण. आणि गॅस आपण फास्ट ठेवली आहे. आणि आता तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये कांदा टाकायचा आणि कढीपत्ता टाकायचा. नांगे आपण ना हे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत. त्यामध्ये आता हळद टाकू. मसाला टाकलाय, घाटी मसाला टाकलाय आपण. मस्त कढीपत्त्याचा खमंग वास सुटला इथे. त्याच्यात पण थोडं टाकायचा मसाला. ओके, यात पण मसाला गेलाय. थोडा कलरसाठी मसाला टाकलाय. वाटण. आणि हे कसलं वाटण टाकलं? कांदा खोबऱ्याचं. ओके, कांदा खोबऱ्याचे इथे वाटण गेलंय. ते डांगे टाकायचे. वाव. आता त्या हाताने टाक. आता वाटणच्या ह्याच्यामध्ये आपण पाणी मिक्स केलं आणि थोडंसं पाणी ॲड केले त्यामध्ये. तर आता आपण हे सगळं परतून घेऊ. थोडासा गरम मसाला ॲड करू. बस. तर आता आपण हे सगळं छान धुवून घेतले पाण्याने, नांगे वगैरे. आता हे छोटे छोटे असतात ना नांगे, ते आपण आता मिक्सरला लावून घेऊ. तर आता आपलं हे बारीक वाटून झालंय. तर यात आपण थोडंसं पाणी ॲड केलं. काढून घ्यायचंय. आणि फक्त त्याचं येईल ते पाणी आपल्याला घ्यायचं आणि हा वरचा चोथा टाकून द्यायचा. एवढं पाणी झालंय वांग्याचं, ते आपण आता यामध्ये टाकू. आणि मिक्स ते टाकायचे थोडे तेल. आता मीठ टाकूया. नंतर मग ते टाकूया आपण. हे केले ना, नंतर ते टाकूया कांदा पेंदे. जरा ह्याला कड येऊ दे. कड म्हणजे उकळी येऊ दे. हा. तर हे बघा, हा बघा किती मोठा आहे. तुम्हाला मी नंतर दाखवते पूर्ण झालं की. आता हे आपले सगळे साफ करून झालेत पेंदे, ते आपण यामध्ये टाकू ना. तर आता ह्याला जरा शिजू देत, मग मी झालं की दाखवते. हां, आपली कोकम टाकायचे राहिलेत, तर जरासे आपण कोकम ॲड करू.
आता मी झालं की दाखवते तुम्हाला. A few moments later. तर मस्त उकळी आली आहे आणि सुगंध पण छान सुटलाय. झालंय आपलं आता हे. आता आपण कोथिंबीर टाकू यामध्ये. वाव. सो आपले खेकडे बनवून रेडी आहेत.